नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीमध्ये सर्वांचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती ते मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी नवीन असेल सेशनमध्ये त्यांनी एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवायचं चॅनलला. आणि जी आपली ची भरती आलेली आहे त्याबद्दल आपण आजच्या याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्यासाठी पात्रता काय असेल, एकूण पदं किती आहेत आणि बाकीची माहिती. ठीक आहे. तर यामध्ये जर बघितलं तुम्ही मित्रांनो, त्यामध्ये बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM महाराष्ट्र भरतीचा प्रकार आपला हा असणार कॉन्ट्रॅक्ट बेसवर. एकूण पदं असणार आहे 1974 पदे. ओके. किती पदं असणार आहे? 1974. यामध्ये जर तुम्ही चेक केलं मित्रांनो, तर यामध्ये प्रत्येक कॅटेगरीचे बघा ओपन कॅटेगरीसाठी 900 संख्या आहेत. ओबीसी साठी 243, ईडब्ल्यूएस 197, एसईबीसी 197, एससी कॅटेगरी 143, एसटी 103, व्हीजेए 30, एनटीबी 60, एनटीसी 29, एनटीडी 0, एनटीडीला व्हॅकन्सी नाही इथं. ओके. एसबीसी 72 म्हणजे एकूण 1974 व्हॅकन्सी आहे. ओके. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर बघा प्रत्येक प्रवर्गातून लागू असणारं समांतर आरक्षण बघा महिलांसाठी 30%, माजी सैनिक 15%, प्रकल्पग्रस्त 5%, है ना. दिव्यांग 4%, अनाथ 1%, खेळाडू जे असेल स्पोर्ट 5%. ओके. हे लक्षात ठेवायचं. तुम्ही डिटेल ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला सगळं समजेल. ओके. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असेल, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे CHO भरतीसाठी. शैक्षणिक पात्रता काय असणार आहे बघा, पदवी आवश्यक आहे. कशामध्ये गुरुजी? BMS है ना, आयुर्वेद पदवीधर, PUMS युनानी पदवीधर, BSc नर्सिंग, नंतर BSc कम्युनिटी हेल्थ किंवा हेल्थ सायन्स हे जर झालं असेल तुमचं, तर तुम्ही फॉर्म भरू शकता CHO साठीचा. ओके. लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. महत्वाचं काय बघा, इंटर्नशिप असणं, BMS पूर्ण असावी. इंटर्नशिप जी झालेली तुमची किंवा चालू तुम्ही असाल तर चालू आहे माझी पूर्ण असावी कंप्लीट. संबंधित परिषद मंडळात NMC, MCIM, नर्सिंग काउन्सिलचे वैध नोंदणी आवश्यक आहे. अपलोड न केल्यास अर्ज बाद होईल तुमचा. हे पण एक लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. नोंदणी तुमची झाली असेल यामध्ये तुम्ही नोंदणी केलेली असणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. हे लक्षात ठेवायचं. जर अपलोड नाही केलं अर्ज भरताना, तर तुमचा अर्ज हा काय होईल? बाद होईल किंवा इनव्हॅलिड म्हणजे रिजेक्ट होऊन जाईल. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. वयोमर्यादा काय असेल गुरुजी? तर वयोमर्यादा ओपन कॅटेगरी किमान वय 18 ते 38 वर्ष. ओके. ठीक आहे. रिझर्व्ह कॅटेगरी आहे 18 ते 43 वर्ष, जसं नॉर्मल असतं. दिव्यांग 18 ते 45, प्रकल्प पीकग्रस्त असेल 18 ते 45, अनाथ खेळाडू 18 ते 43 आणि अंशकालीन अनुभव 18 ते 55 वर्ष. ओके. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर बघा अर्ज शुल्क असेल ओपन कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी ₹1000. ओके. महिला रिझर्व्ह अनाथ ₹900. माजी सैनिक शुल्क नाहीये. फक्त ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं जाईल. फॉर्म भरताना ऑनलाईन पेमेंटच होणार आहे तुमचं, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. येस. नंतर नेक्स्ट अर्ज कसा करावा सर? अर्ज तुम्हाला NHM.maharashtra.gov.in यावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणताही अर्ज किंवा पोस्टाने पाठवलेली कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही. हे पण एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. परीक्षा पद्धती काय असते गुरुजी? तर परीक्षा पद्धती बघा, ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT टेस्ट होणार तुमची. 100 प्रश्न, 100 गुण, एकूण 120 मिनिट्स. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. नो निगेटिव्ह मार्किंग. ओके. म्हणजे 2 तासाचा पेपर असेल, 100 प्रश्न, 100 गुण. एका प्रश्नाला 1 गुण. अभ्यासक्रम बघा काय असणार आहे, तर सिलेबसवर फोकस करा. परीक्षेविषयी अभ्यासक्रम काय असेल बघा, सार्वजनिक आरोग्य मूलतत्वे, मानवी शरीराबद्दल मूलभूत माहिती, माता बाल आरोग्य, किशोर आरोग्य, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार, परिवार नियोजन, पोषण, मानसिक आरोग्य. ओके. सीनियर सिटीजन केअर. ओके. हे एक बघा, इमर्जन्सी सर्व्हिसेस, जनरल नॉलेज. ओके. NHM संबंधित कार्यक्रम. ओके. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. याचं आपण इथं टेस्ट नेम बघा इथं तुम्हाला दिलेला आहे. बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ असेल, बेसिक ऑफ ह्युमन बॉडी असेल, है ना, चाइल्ड हेल्थ असेल. ओके. येस, मॅटर्नल हेल्थ असेल. ओके. फॅमिली प्लॅनिंग असेल. ओके. तर हे तुम्ही बघू शकता. डिसीजेस, न्यूट्रिशन, मेंटल हेल्थ, स्किल बेस्ड क्वेश्चन, रेफरल, लिंकेज, है ना. तर हे तुम्ही बघू. इमर्जन्सी सर्व्हिसेस, ओरल, ENT, जनरल नॉलेज. जनरल नॉलेजला बघा तुमचा जो सिलेबस असणार आहे. ओके. पदवी म्हणजे अभ्यासक्रम जो असणार आहे तुमचा हा टेक्निकल एक प्रकारे म्हणजे ज्याच्यातून तुमचं झालेलं त्यावरती 60 मार्क्ससाठी असेल. आणि जनरल नॉलेज म्हणजे जीके जे असेल आपलं जीके त्यावर 20 क्वेश्चन आणि NHM प्रोग्राम रिलेटेड 20 क्वेश्चन म्हणजे असे 100 क्वेश्चन
100 गुणांसाठी असले लक्षात ठेवायचं आहे. आणि एक्झाम ही बायलँग्वेज असणार आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके. आहे ना? एक्झाम ही कशी होणार आहे? 2 लँग्वेजमध्ये होणार आहे. मराठी आणि इंग्लिश. हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे सिलेबस तुमचा असणार आहे मित्रांनो. हा सिलेबस तुम्ही जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनी हा सिलेबसचं स्क्रीनशॉट तुमच्याकडे असू द्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे रेफरन्स बुक वगैरे रेफर करायचे आहे. ओके. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा गुण समानता असेल तर काय करायचं? आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गुण जर समान असेल, समान गुण जर पडले जर, त्यांनी सांगितलेले गुण समान असेल तर समगुण मिळाल्यास, सारखे गुण मिळाले असेल तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा किंवा मुलगी असेल, त्यांना प्राधान्य दिले जाईल. जर दोघांना जर सारखे गुण असेल तर त्यामध्ये चेक केलं जाईल किंवा आहे ना किंवा किंवा वयाने मोठा असेल, त्याला प्राधान्य दिले जाईल. उच्च शैक्षणिक पात्रता असेल तर त्याला प्राधान्य दिले. म्हणजे यापैकी तुम्हाला ते चेक केलं जाईल की समजा फॉर एक्झाम्पल दोघांना 80-80 गुण मिळाले. आता हा विद्यार्थी समजा 27 वर्षाचा आहे, हा 30 वर्षाचा आहे. तर याला प्राधान्य दिले जाईल हे लक्षात ठेवायचं आहे किंवा हा पी-जी झालेला आहे, याचं नाही झालेलं, तर याला प्राधान्य दिलं. असं अ, गुण समानता जी मिळालेले विद्यार्थी असतात, असं त्यातून निवड केली जाते. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. निवड प्रक्रिया कशी असणार आहे? ऑनलाईन परीक्षा असेल, नंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर मेरिट लिस्ट, 6 महिन्याचं सर्टिफिकेट, ब्रिज कोर्स ट्रेनिंग, नंतर एक्झिट एक्झाम उत्तीर्ण आणि सी-एच-ओ म्हणून नियुक्ती होईल तुमची. ठीक आहे. त्या गोष्टी तुम्हाला माहीत असेल, तुम्ही पी वाचली असेल. ब्रिज कोर्स काय असेल बघा, प्रशिक्षण कालावधी जो असतो 6 महिने असतो. है ना? शासनाने सूचित केल्या डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ते तिथं प्रशिक्षण घ्यावं लागतं. ठीक आहे. नंतर बघा ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग घेता, त्या दरम्यान तुम्हाला ₹10,000 महिना चालू असतो आणि ट्रेनिंग नंतर नियुक्ती झाल्यावर पगार हा ₹25,000 तुम्हाला ₹25,000 पगार, त्यानंतर ₹15,000 परफॉर्मन्सवर आधारित असेल. ओके. म्हणजे टोटल तुम्हाला पगार असेल ₹40,000. ओके. आणि ग्रामीण वस्तीमध्ये जर असेल, तर याच्यापेक्षा ₹15,000 तुम्हाला एक्स्ट्रा भेटतात. 40 आणि 15 किती होतं 55 असं या हिशोबानं ते लक्षात ठेवायचं आहे. है ना? तर ₹40,000 पगार आहे. सी-ओ-ची एक्झाम आहे. अभ्यास चांगला करा. ओके. तयारी परफेक्ट करा. इतर महत्त्वाच्या टीका असेल बघा, सी-ओ-ची ही कंत्राटी पद असून ती सरकारी कायम नोकरी नाही. है ना? एक्झिट एक्झाममध्ये 2 प्रयत्नात उत्तीर्ण होणं एक्झिट एक्झाम जी असेल 2 प्रयत्नामध्ये 2 तुम्हाला चान्स दिले असेल त्यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. नियुक्त झाल्यानंतर 3 वर्ष बॉन्ड आहे ना? ₹1,03,000 भरावे लागेल. ओके. पोस्टिंगबद्दल मागणी कोणत्याही कारणासाठी मान्य होणार नाही. ओळखपत्र, आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आयडी अनिवार्य आहे. एवढं ओळखपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पगार व भत्ते बघा कसे असतात तर बघा ट्रेनिंग मध्ये तुम्हाला ₹10,000 मिळतात. त्यानंतर तुमची ट्रेनिंग होते त्यावेळेस ₹25,000 प्लस परफॉर्मन्स बेस 15,000 म्हणजे असे 40,000 आणि तुम्ही जर ट्रायबल एरियामध्ये असाल तर तुम्हाला हे 15 म्हणजे जवळपास तुम्हाला 15, 20, 50, ₹55,000 पेमेंट जर ट्रायबल एरियामध्ये असाल तर हे लक्षात ठेवायचं नाही तर अदरवाईज ₹40,000 फिक्स असतो. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. परीक्षा केंद्र काय असेल? उमेदवाराने ऑनलाईन अर्जात निवडावे. जे काय असेल तुमचं अंतिम केंद्र हे NHM देईल. हां ना, बदल मंजुरीने म्हणजे एकदा एखाद्या वेळेस तुम्ही सेंटर निवडलं आणि तुम्ही म्हटलं नंतर की मला हे लागतं, तर तसं होणार नाही. एकदा तुम्ही जे दिलेले फॉर्म भरताना तेच तुम्हाला मिळणार आहे. ओके. हा सी-ओ-ची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. सिलेबसबद्दल सांगितलं, पेमेंटबद्दल सांगितलं, जागा किती त्याबद्दल पण सांगितलेलं आहे. ओके. तर ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरसाल तुम्ही त्यावेळेस प्रॉपर व्यवस्थित भरा, डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा. आहे ना, तुमचं म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे, हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला. सगळ्या गोष्टी प्रॉपर तुम्हाला असणं गरजेचे आहे. ठीक आहे. येस. एक्झाम पद्धत सुद्धा तुम्ही बघितली 100 प्रश्न असतात 100 गुणांसाठी आणि 2 तास कालावधी असतो. निगेटिव्ह मार्किंग नाही. त्याबद्दल सुद्धा आपण बोललेलो आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. येस. तर ज्याने विद्यार्थी नवीन असेल चॅनलला, त्यांनी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि माहिती आवडली असल्यास आपली जी मंडळी असेल त्यांना सुद्धा नक्कीच शेअर करायची. व्हिडिओ नेक्स्ट सेशनमध्ये काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक